काल ते पवाराचा रोहित्या त्यानं म्हणला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असलं तर आपल्याला केंद्रात 50% कॅप उडवावी लागेल. ए रोहित्या, अरे तुला कोण सांगितलंय 50% वरचं? कोण मागाले 50% वरचं? सगळा मराठा समाज 50% आतलं आरक्षण म्हणाले आणि तू तुझी काय अगरबत्ती घेऊन मिरवायला लागला बाबा? तू सांग ना, तुझ्या आज्याला विचार एकदा की 50% आत देता काय येत नाही बाबा? कुठल्या कारणावर 50% आत येत नाही? माझं मराठा समाजाला सांगणार, हे असले जे येते का नाही झारीतले शुक्राचार्य, ह्या असल्या झारीतल्या शुक्राचार्यामुळे ह्या प्रस्थापितांच्यामुळेच आतापर्यंत मराठ्यांची वाट लागलाय. कोण हाके कोण भुजबळ, अरे यांची अवकात नव्हती मराठा समाजाच्या बाबतीत बोलायची. आणि ह्या रोहित्यासारख्या ह्याच्या आज्या पंचांचं ह्याने आपलं पूर्ण वाटोळ केलेलं आहे. हे काय देवेंद्र फडणवीसांचं राहिलं असतं? काय एकनाथ शिंदे साहेबांनी केलं नसतं? अरे ह्याच्या आज्यानं जर 1994लाच मराठ्यांना घातला असता आरक्षणात तर आज आम्हाला दरदर भटकायची वेळ आली असती का? आम्हाला आत्महत्या करायची वेळ आली असते का? आणि तू आता ज्ञान सांगायचं नाही रोहित्या, तुला सांगतोय मी, लय संयमानं बोलणारा माणूस आहे. पण आता मराठा समाजाला मिसगाईड करायला तुझी अजिबात गरज नाही. तू यायचं नाही मध्ये आत. तू जर 50% आत बोलत असशील तर मध्ये बोलायचं, नाहीतर तू देश कुठे तुझा नाही मुस्काडलं तर माझे बापाचं नाव बदलतो. कुणीही मराठा समाजाला विनंती आहे, आरक्षण द्या, मराठा आरक्षण द्या, 50च्या वरची कॅप काढून द्या असं म्हणणारे खरे शत्रू आहेत आपले, हे लक्षात ठेवा. ह्यांना फक्त मराठ्यांची सहानुभूती घ्यायची आहे, मतं मिळवायचीत, ह्यांच्या सत्ता सांभाळण्यासाठी, यांचे कारखाने सांभाळण्यासाठी, आणि हे आपल्यामध्ये यायलेले असतात. आणि अशांकडे बघून सर्वसामान्य मराठ्यांची फरफट व्हायला लागली. दुसरे लोक म्हणतात की ही श्रीमंत मराठा किती आहे बघा. तुम्ही यायचं ना आमच्या आंदोलनात, गप झकमारी करायची, गपचूप आम्हाला ओबीसीतल्या आरक्षणाची भूमिका आमच्यासोबत मांडायची, तरच आमच्यासोबत राहायचं, आम्ही स्वागत करू. नसल तर तुमच्या आबरू वेशीला नाही टांगले, मग आम्ही मराठ्याच्या अवलादी नाहीत.